नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सायन्स या सिरीजमध्ये बघा आपण पार्ट 3 बघतोय आता रसायनशास्त्र याचा. याच्या आधी आपण खूप सारे इम्पॉर्टंट टॉपिक याच्यामध्ये कव्हर अप केले आहे. आजचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये मोस्टली आपण कव्हर अप करणार किरणोत्सारिता म्हणजे काय आणि सेकंडली की संयुजा इलेक्ट्रॉन काय असतं. ओके, याच्यामध्ये बघा आपण जे काही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते आपण सर्वच्या सर्व कव्हर अप करत आहोत, जेणेकरून आपल्याला एखादा कोणताही प्रश्न ओके या टॉपिक वरती पडला तर आपली जी तयारी असणार आहे ती खूप चांगली असणार आहे. ओके, चला तर आता स्टार्ट करूया. तर बघा याच्यामध्ये संयुज आणि संयुजा इलेक्ट्रॉन याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स. ओके, आता काय असतं हे की एखाद्या अणूच्या अंतिम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असल्यास तो अणू संयुगक्षम नसतो. ओके, म्हणजे काय बघा काल आपण बघितलं की एक अणूचं केंद्रक असतं, याच्यामध्ये असतो पी म्हणजे प्रोटॉन, एन म्हणजे न्यूट्रॉन असतो. ओके, आणि या अणुकेंद्रकाच्या बाजूला काय असतं, अशा कक्षा असतात आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात. ओके, या पद्धतीने जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात, काल काय बघितलं, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, याच्यामुळं अणू काय असतो, अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. ओके, हे लक्षात ठेवा. नाहीतर बघा तुम्ही समजा याच्या आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही इथं आय सेक्शन आहे. ओके, या आय सेक्शन वरती जाऊन क्लिक करा. तुम्हाला याच्या आधी जेवढे पण व्हिडिओज आपण केले आहे त्याच्या सर्व प्लेलिस्ट तुम्हाला अवेलेबल होतील, जेणेकरून तुम्ही याच्या आधीचे चॅप्टरही अभ्यासू शकतात. ओके, तर हे लक्षात ठेवा, प्रोटॉनची नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्याच्यामुळं अणू हा काय असतो, विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. आता अजून काय बघितलं आपण, बघा याच्यामध्ये ह्या कक्षांमध्ये हे इलेक्ट्रॉन्स असतात असे डिवाइड झालेले असतात. ओके, याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 1 2 3 4 ह्या पद्धतीने, आणि अणूच्या बाहेरची जी कक्षा असते, ओके, हे लक्षात ठेवा की एखादा अणू असेल त्याला 4 कक्षा असतील. ओके, ह्या पद्धतीने पहिली कक्षा, त्याच्यानंतर दुसरी, तिसरी. ओके, तर शेवटची जी कक्षा असेल याच्यामध्ये समजा 8 इलेक्ट्रॉन असतील. ओके, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. समजा त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो अणू काय असा संयुगक्षम नसतो. म्हणजे तो कोणासोबत काय करणार नाही, रिॲक्शन करणार नाही किंवा त्याची रासायनिक अभिक्रिया दुसऱ्या अणूसोबत होणार नाही. ओके, त्याच पद्धतीने अणूच्या अंतिम कक्षेत जर 8 इलेक्ट्रॉन नसल्यास तो अणू संयुगक्षम असतो. म्हणजे बघा इथं समजा 7 इलेक्ट्रॉन असतील किंवा 6 असतील, 8 पेक्षा कमी असतील, तर तो अणू काय असतो, संयुगक्षम, म्हणजे तो कोणासोबतही अभिक्रिया करू शकतो. ओके, म्हणजे तो ओपनली राहणार नाही, H प्लस असेल. ओके, आणि हा याच्यासोबत जर अभिक्रिया करत असेल, H2O बनवायचं असेल तर हायड्रोजनच्या अणूमध्ये शेवटच्या अणूमध्ये 8 इलेक्ट्रॉन नाही पाहिजे, तर तिथं आपल्याला 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन पाहिजे, जेणेकरून त्याची संयुग म्हणजे तो एखादा संयुग तयार करू शकतो. तर हे लक्षात ठेवा, 8 इलेक्ट्रॉन असेल तर तो संयुगक्षम नसतो, 8 पेक्षा कमी असेल तर तो संयुगक्षम असतो. आणि हे लक्षात ठेवा की 7 असेल त्याच्यामध्ये तर तो खूप जास्त म्हणजे फक्त त्याच्याकडे एका इलेक्ट्रॉनची कमी आहे त्याच्याकडे. ओके, 6 असेल, 5 असेल, 4 असेल, जसा नंबर कमी होत जातो तशी त्याची संयुग क्षमता म्हणजे त्याची जी काही रिॲक्शन होण्याची पॉवर आहे ती कमी कमी होत जाते. ओके, म्हणजे तो थंड होत जातो तिथून. आणि 0 असेल तर तो कार्यक्षमच नसतो, आणि त्याची फक्त एकच इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये नसेल तर तो खूप जास्त कार्यक्षम असतो. संयुग निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याच्या अणूच्या क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात. संयुजा म्हणजे काय की एखादा संयुग तयार होते. आपण काल बघितलं की दोन मूलद्रव्य एकत्र येऊन संयुग बनतं, आणि संयुगचं एक्झाम्पल काय बघितलं आपण, संयुगमध्ये काय असतं की जे त्याचे मूलद्रव्य असतात Na प्लस प्लस Cl मायनस, तर यांचे गुणधर्म संयुगामध्ये नसतात. संयुग टोटली डिफरंट पार्ट आपला तयार होतो, बरोबर. तर संयुग निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा अणू पार्टिसिपेट करतात, ओके, तर ह्या अणूच्या क्षमतेला म्हणजे ह्या अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहे, त्याच्या ह्या क्षमतेला आपण काय म्हणतो, त्या मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतो. अणूच्या बाह्यतम कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनना संयुजा इलेक्ट्रॉनही असं म्हणतो. हे लक्षात ठेवा, जस्ट आपल्या रेफरन्ससाठी मी सांगतोय. ओके, आता पुढचं आहे की अणूच्या बाह्यतम कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त होण्याच्या दृष्टीने दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे मूलद्रव्याची संयुजा. म्हणजे बघा एखादा इलेक्ट्रॉन आहे, ओके, एखादा इलेक्ट्रॉन तो रिॲक्शन करतोय, समजा हा एक इलेक्ट्रॉन कन्सिडर करा फक्त. ओके, आणि याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये आता ही दुसरी कक्षा आहे, इथे 6 इलेक्ट्रॉन आहे, 1 2 3 4 5 आणि 6. बघा कोणत्याही इलेक्ट्रॉन मध्ये आपण काय बघितलं, समजा शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले तर तो स्थिर होऊन जातो. ओके, तो इलेक्ट्रॉन स्थिर होतो, त्याला तो रिॲक्शन करत नाही कोणासोबत आहे. तर हे काय करतील की हे 2 इलेक्ट्रॉनसाठी धडपड करतील, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन शोधतील. आता हे 2 इलेक्ट्रॉन
जेव्हा यांना भेटतील तेव्हा हा अणू पण स्थिर होऊन जाणार आहे. ओके, तर हे काय करतील की दुसरा जो काही अणू असेल त्याच्यासोबत रिॲक्शन करून त्याच्यासोबत पार्टिसिपेट करतील. तर हे लक्षात ठेवा की आणि यांनी जेवढे काही इलेक्ट्रॉन शेअर केले आहे म्हणजे याच्याकडे होते 6, यांनी 2 इलेक्ट्रॉन कोणासोबत दुसऱ्या अणूसोबत शेअर केले, तर 2 काय झाली याची झाली संयुजा. ओके, हे लक्षात ठेवा या अणूची संयुजा किती झाली, याला आपण म्हणतो मूलद्रव्याची संयुजा म्हणजे 2 झाली. कन्सिडर करा, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला फक्त की एखादा पी नावाचा अणू आहे. ओके, आणि याच्या बाहेरच्या कक्षेत आहे 1 2, पहिले तर 2 इलेक्ट्रॉन झाले. ओके, आणि याच्या अजून बाहेरच्या कक्षेत गेले 1 2 3 4. तर हा काय करणार की दुसरा जो इलेक्ट्रॉन असेल, ओके इथं एक दुसरा एक अणू आहे त्याचं नाव सी आहे, कन्सिडर करा असं. याच्या पण ह्या कक्षेत 2 म्हणजे ही कक्षा पूर्णपणे भरली आहे. आणि बाहेरची जी कक्षा असेल 1 2 3 4. ओके, आणि याच्यामध्ये पण 4 इलेक्ट्रॉन आहे. तर हे काय करणार की हे दोघं जण रिॲक्शन करणार, जेणेकरून याची कक्षा आणि याची कक्षा दोघं एकत्र होऊन याच्यामध्ये पण 8 इलेक्ट्रॉन येतील आणि याच्यामध्ये पण 8 इलेक्ट्रॉन येतील, म्हणजे पीसी हा एक नवीन कंपोनंट आपल्याकडे रेडी होणार. ओके, तर हे लक्षात ठेवा. आणि असं करून काय होत आहे की हे जे अणू असतात हे रासायनिकदृष्ट्या उदासीन होऊन जातात नंतर, म्हणजे त्यांचा एक रेणू बनतो, दोन अणू मिळून एक रेणू बनतो आणि ते रासायनिकदृष्ट्या उदासीन होऊन जातात. अष्टक स्थिती येण्यासाठी मूलद्रव्याच्या अणूला जितके कमी इलेक्ट्रॉन द्यावे लागतील किंवा घ्यावे लागतील, जितक्या कमी इलेक्ट्रॉनची भागीदारी करावी लागेल तितकेच ते मूलद्रव्य जास्त क्रियाशील असते. जसं मी सांगितलं, समजा त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे, त्याला लागते फक्त 1, म्हणजे हा झाला खूप क्रियाशील झाला. ओके, म्हणजे हा खूप जास्त याच्याकडे पॉवर आहे. दुसरा 6 असेल म्हणजे याला 2 इलेक्ट्रॉन लागणार आहे. ओके, म्हणजे याला जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन लागणार आहे, म्हणजे हा कमी क्रियाशील झाला त्याच्यापेक्षा. याच पद्धतीने एकच इलेक्ट्रॉन असेल शेवटच्या कक्षेमध्ये, याला लागणार 7 इलेक्ट्रॉन, म्हणजे हा खूप कमी क्रियाशील झाला. ओके, हे लक्षात ठेवा. आणि 8 असेल तर तो क्रियाशीलच नसतो. ज्यावेळी एखादा अणू आपली बाह्यतम कक्षा स्थिर होण्यासाठी इलेक्ट्रॉन मिळवतो तेव्हा त्यावरील ऋण प्रभार वाढतो, परिणामी तो अणू ऋण प्रभारित होतो, यालाच ऋण आयन असे म्हणतात. बघा, याचा अर्थ काय झाला, कन्सिडर करा. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी इथे की एखादा अणू आहे. ओके, हा झाला पी नावाचा एखादा अणू आहे. आता याच्या ह्या कक्षेमध्ये झाले 2 इलेक्ट्रॉन. ओके, कारण इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेत असतात. ओके, आणि जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. ओके, याच्या पुढची कक्षा झाली, याच्याकडे आले 4 इलेक्ट्रॉन. ओके, आणि याची पुढची जी शेवटची कक्षा आहे, कन्सिडर करा, जस्ट आपण इमॅजिनसाठी नंबर घेतोय, 1 2 3 4 5 6 आणि 7 आहे. ओके, म्हणजे याच्याकडे आले 7. शेवटच्या बघा, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4, तिसऱ्या कक्षेत 7, म्हणजे टोटल किती झाले, 7 आणि 4 11, 11 आणि 2 13. ओके, म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन किती होते, 13 होते. राईट. आता आणि प्रोटॉनही किती असणार आहे, मग जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन, म्हणजे 13 प्रोटॉन. इलेक्ट्रॉनवरचा मायनस चार्ज आणि प्रोटॉनवरचा प्लस चार्ज, हे दोघं एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि इकडं जो काही याच्यावरती चार्ज होणार तो होणार आहे 0. परंतु आता काय होणार की याच्या शेवटच्या कक्षेत किती आहे, 7 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा याला अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी हा एक इलेक्ट्रॉन कोणाचा तरी घेणार आहे. राईट. जेव्हा हा एक इलेक्ट्रॉन घेईल म्हणजे 7 + 8 होऊन जाणार शेवटच्या कक्षेत. ओके, म्हणजे इथं काय होणार की प्रोटॉनची संख्या किती आहे, 13च आहे, पी 13च आहे प्लस, परंतु इलेक्ट्रॉनची संख्या झाली आपली 14 मायनस, म्हणजे काय झालंय की हे 13 गेले, परंतु याच्यावरती एक इलेक्ट्रॉन जास्त झाला, म्हणजे मायनस चार्ज वाढला. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की जेव्हा काही एखादा म्हणजे एखादा अणू जेव्हा इलेक्ट्रॉन घेतो त्याच्याकडं मायनस चार्ज येतो, काय येतं, ऋण आयन येतं. ओके, निगेटिव्ह चार्ज त्या पार्टिकल वरती येतं. लक्षात ठेवा, काय इथं तेच लिहिलंय आपण, अणू आपल्या बाह्यतम कक्षात स्थिर होण्यासाठी इलेक्ट्रॉन मिळवतो तेव्हा त्यावरील ऋण प्रभार वाढतो. का वाढतो आपण इथं बघितलं, परिणामी तो अणू ऋण प्रभारित होतो आणि यालाच आपण काय म्हणतो, ऋण आयन असं म्हणतो. ओके, ज्याला आपण कॅटायन किंवा ॲनायन जे म्हणतो, ज्याला ॲनायन म्हणतो त्याला आपण ऋण आयन असं म्हणतो. ओके, पुढचं बघा आता, अणुवस्तुमानांक. आता याचा अर्थ काय होतो, ॲटॉमिक मास नंबर. ओके, आपण याच्या आधी बघितला झेडने काय डिनोट करत होतो, आपण अणुक्रमांक मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. अणुक्रमांक काय असतो, आपण बघितला की अणुक्रमांक हा असतो की त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे. ओके, प्रोटॉनची संख्या जेवढी असते तो असतो त्याचा अणुक्रमांक. आता आपण बघतोय ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक. अणुक्रमांक म्हणजे काय की नंबर ऑफ प्रोटॉन्स किती नंबर आहे त्याचे, अणुक्रमांक आपण ज्याला सिंपलमध्ये. वस्तुमान, वस्तुमानांक म्हणजे त्याचं वस्तुमान किती आहे. आता अणूचं वस्तुमान काय बघितलं होतं की अणूच्या केंद्रकामध्ये काय असतं, प्रोटॉन असतं आणि न्यूट्रॉन असतं, आणि बाहेरच्या कक्षेत असतं इलेक्ट्रॉन.
ओके, ह्या पद्धतीने ते फिरत असतात. परंतु याच्यामध्ये प्रोटॉनचं जे वेट असतं ते खूप जास्त असतं, न्यूट्रॉनचं वेटही जास्त असतं. परंतु इलेक्ट्रॉनचं वेट किती असतं की 1850 वेळेस आपण जेव्हा इलेक्ट्रॉन ऍड करू, म्हणजे 1850 इलेक्ट्रॉन एकत्र येतील तेव्हा बनतो एक प्रोटॉन. ओके, म्हणजे आपण इलेक्ट्रॉनचं वेट नगण्य मानत होतो, म्हणजे जवळपास झिरो मानतोय आपण तिथे. बरोबर. तर वस्तुमानांक जो असतो, अणुवस्तुमानांक लक्षात ठेवा, म्हणजे त्याचं वेट कसं होणार, प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या म्हणजे वस्तुमानांक होणार. ओके, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर ज्याला आपण ए ने डिनोट करतो, हे काय होणार की प्रोटॉनची संख्या आपण ज्याला झेड म्हणत होतो प्लस न्यूट्रॉनची संख्या, न्यूट्रॉन एन ने दाखवतो. ए इज इक्वल टू झेड प्लस एन, हे लक्षात ठेवा. ओके, तर इथं तेच दिलंय आपण की अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला आपण काय म्हणतो, अणुवस्तुमानांक. खूप सिंपल सिंपल कन्सेप्ट आहे, ते फक्त लक्षात ठेवा. अणुवस्तुमानांक ए अक्षराने डिनोट करतो आपण, त्याची किंमत नेहमी पूर्णांकात असते. आणि अणुवस्तुमानांक तुम्हाला बघा एकदा एक्झाम मध्ये विचारलं पण गेलं होतं की ॲटॉमिक मास नंबर किंवा अणुवस्तुमानांक म्हणजे काय असतं की प्रोटॉनची संख्या न्यूट्रॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या मायनस न्यूट्रॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या अधिक इलेक्ट्रॉनची संख्या, असं आपल्याला वेगवेगळं विचारलं जातं. तर याच्यामध्ये कन्फ्यूज न होता लक्ष, वस्तुमानांक विचारलं तर सगळ्यांची ॲडिशन. ओके, फक्त इलेक्ट्रॉन घ्यायचा नाही कारण त्याचा वेट जवळपास झिरो असतं. आता पुढे जाऊया आपण, समस्थानिके म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो आयसोटोप्स. ओके, आता समस्थानिकेवरती पण खूप जास्त प्रश्न आले, ते लक्षात ठेवा. याचा अर्थ काय होतो की एकच मूलद्रव्याचे सर्व अणू एकरूप असतात असेच नाही, त्यांच्या अणुवस्तुमानामध्ये फरक आढळतो, अशा अणूंना मूलद्रव्यांचे समस्थानिक असं म्हणतो आपण. ओके, तर आता याचा अर्थ काय आहे की एखादा मूलद्रव्य आहे बघा, एखादा मूलद्रव्य आपण एक्झाम्पल घेऊया की समजा तुम्ही एखादा मूलद्रव्य घेतला, याच्यामध्ये क्लोरीन घेतला. ओके, आपल्याला क्लोरीन एखादा सांगितलाय, तर क्लोरीन मध्ये काय होतं बघा, जेव्हा आपण क्लोरीन कन्सिडर करतो तर क्लोरीन मध्ये आपण झेडने जी काही संख्या दाखवली आहे, तर झेडने जी संख्या दाखवतो त्याला आपण काय म्हणतो की अनुक्रमांक. ओके, आणि बाकीचा जो असतो काय असतो, दुसरा असतो ए. ए म्हणजे टोटल त्याचं वेट. ओके, हे लक्षात ठेवा. जसं की आपण ऑटोमिक काय बघितलं, ऑटोमिक मास नंबर. ऑटोमिक मास नंबर मध्ये काय बघितलं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची संख्या असते. करेक्ट. तर आता आपण काय करणार आहे, इथे बघा, इथे आपल्याला क्लोरीनचं एक एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्यानंतर आपल्याला कळेल की क्लोरीन आपल्याला सांगितलंय, Cl इथं लिहितो, याचा ए जो दिलाय आपला 35. ओके, 35, आणि त्याच्यानंतर झेड जो दिलाय 17 दिलाय. तर आपण काय बघितलं की ए चा अर्थ होतो ॲटॉमिक मास नंबर, म्हणजे याचा टोटल वेट किती आहे, वस्तुमानांक किती आहे, तो येतो प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या. परंतु प्रोटॉनची संख्या आपण कसं लिहितो, झेड ने डिनोट करतो. बरोबर, झेड प्लस एन, म्हणजे आपलं काय झालं, ए दिलाय 35, त्याच्यानंतर झेड किती दिलाय 17, अधिक न्यूट्रॉनची संख्या किती झाली बघा, तर 17 दुनिया होतात 34, परंतु हे आहे 35, म्हणजे न्यूट्रॉन झाला आपला 18. ओके, 18 न्यूट्रॉन आले इथं. सेम पुढचा आहे आपला क्लोरीन 37 आलाय, क्लोरीन 37 आलाय. आता याच्यामध्ये आपल्याला काय कळलं की प्रोटॉनची संख्या तर सेमच आहे याच्यामध्ये. ओके, ॲटम ए इज इक्वल टू झेड प्लस एन झालं. आता प्रोटॉनची संख्या किती आहे, 17 आहे. आता इथं काय मग चेंज काय झालंय, इथं आपण बघूया की आपण इथं जेव्हा न्यूट्रॉन काढू 37 मध्ये, किती होतील, हे होणार 20. ओके, तर इथून काय कळलं आपल्याला की याच्यामध्ये जो काही क्लोरीन आहे, एक क्लोरीन 35 आहे आणि क्लोरीन 37 आहे, याच्यामध्ये हा जो नंबर जो चेंज होतोय तो कशामुळे होतोय की न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे. ओके, न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी, म्हणजे एका ठिकाणी 18, एका ठिकाणी 20 आहे. तर मूलद्रव्य तर एकच आहे की क्लोरीनच आहे, परंतु त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे काय होतं की प्रोटॉनची संख्या सेम परंतु न्यूट्रॉनची संख्या वेगळी, तर त्याचा टोटल वेट, ओके, जो काही अणुवस्तुमानांक आहे ए हा चेंज होतोय. तर त्याच्यामुळे असे जे काही मूलद्रव्य असतात त्यांना आपण म्हणतो की समस्थानिके. समस्थानिकेचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, आपल्याला एक्झाम मध्ये असे प्रश्न विचारले जातात की समस्थानिकामध्ये काय सेम असतं. काय सेम असतं की प्रोटॉन संख्या सेम असते, प्रोटॉनची संख्या जी असते ती सेम असते, लक्षात ठेवा, आणि न्यूट्रॉनची संख्या डिफरंट असते. याचं एक्झाम्पल आहे क्लोरीन 35 आपण लिहितो, त्याच्यानंतर क्लोरीन 37 लिहितो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की क्लोरीन मध्ये प्रोटॉनची संख्या 17 आहे, इथे पण प्रोटॉनची संख्या 17 आहे, फक्त चेंज होतोय तो न्यूट्रॉन चेंज होतोय. ओके, तर या पद्धतीने आपण लक्षात ठेवा की एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणूच्या अनुक्रमांक, भिन्न अणूंचा अनुक्रमांक एकच असून त्यांचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतील. म्हणजे इथं काय कळत आहे की त्याचा अनुक्रमांक, प्रोटॉनची संख्या म्हणजे अनुक्रमांक हा सेम आहे. ओके, हा सेम आहे, परंतु त्याचा काय अणुवस्तुमानांक म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या पण आपण कन्सिडर करतो.
ओके, अणुवस्तुमानांक हा काय भिन्न आहे. तर अशा मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो की समस्थानिके. ओके, ही व्याख्या विचारली जाते, त्याच्यामुळे लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीने. याचं एक एक्झाम्पल बघितलं, क्लोरीन 35, त्याचा अनुक्रमांक आहे 17, परंतु ॲटॉमिक वेट आहे 35. क्लोरीन 37 मध्ये अनुक्रमांक 17. ओके, ह्या पद्धतीने. अजून काय येतं की हायड्रोजन मध्ये येतं, हायड्रोजनचं एक आहे, त्याचा एक मध्ये प्रोटॉन असतो. ओके, त्याचं वेट एक येतं. त्याच्यानंतर हायड्रोजन ड्यूटेरियम जो येतो, याच्यामध्ये काय आहे की बघा, हायड्रोजन आपण बघतो 1 1 असं लिहितो आपण, बरोबर. तर याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे आणि एक न्यूट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन आहे, परंतु याच्यामध्ये न्यूट्रॉन नाहीये. ओके, प्रोटॉनच आहे फक्त, लक्षात ठेवा. परंतु ड्यूटेरियम हायड्रोजनचा तो दुसरा पार्ट आहे. हायड्रोजन तो ह्या पद्धतीने 2 लिहितो आपण, तर याच्यामध्ये 2 कसा काय झाला, प्रोटॉन तर एकच आहे, बरोबर, परंतु याच्यामध्ये आलाय एक न्यूट्रॉन. ओके, त्याच्यामुळे याचं वेट वाढलंय. ट्रिटियम येतं, तर याच्यामध्ये 3 झाला, प्रोटॉन तर एकच असणार आहे याच्यामध्ये, परंतु न्यूट्रॉन जो असणार आहे हा झाला 2. तर ह्या पद्धतीने H1 H2 H3 असे वेगवेगळे येतात, ड्यूटेरियम, ट्रिटियम आणि हायड्रोजन. हे याचे एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा. कसलं, समस्थानिके आपण ज्याला म्हणतो. आता पुढचा आपण पॉईंट बघूया अजून, की समभारी, ज्याला आयसोबार असं म्हणतो. आता हे झालं आयसोटोप झालं, आता आयसोबार. ज्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक समान परंतु अणुक्रमांक वेगळा असतो त्यांना आपण आयसोबार असं म्हणतो. ओके, आता आयसोबारचा अर्थ काय बघा, सेम गोष्टी आहे, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलंय. की एक एक्झाम्पल सांगतो, आपला कॅल्शियम आहे बघा. कॅल्शियम आपण असं लिहितो, जो एक्झाम्पल मी इथं लिहिलाय हा लिहिला आपण 40 आणि 20. ओके, दुसरा आहे आर्गॉन आहे 18 आणि 40. ओके, तर इथे काय सांगितलं की ज्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक जो काही आपण ए ने डिनोट करतो, ओके, हा समान असतो, म्हणजे याचा 40 आहे याचा 40 आहे, परंतु अणुक्रमांक वेगळा असतो, याचा 20 आहे आणि याचा 18 आहे, तर याला आपण म्हणतो आयसोबार. तर आयसोबारचा अर्थ काय की ज्याचा अणुवस्तुमानांक सेम आहे, म्हणजे ते कोणतेही असू द्या. म्हणजे इथं झालं कॅल्शियम आर्गॉन, परत झालं कार्बन, काही घेऊ शकता, कार्बन आणि फॉस्फरस. ह्या पद्धतीने समजा याचा पण अणुवस्तुमानांक 20 असेल, याचा 20 असेल, ओके, परंतु याचा नंबर काही असू द्या, खाली अनुक्रमांक कितीही असू द्या, तर याच्याशी घेणं देणं नसतं. फक्त त्यांचा अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या ही सेम असली पाहिजे, म्हणजे याचं वेट सेम असलं पाहिजे. तर याला आपण म्हणतो, काय म्हणतो, याला आयसोबार्स म्हणतो. तर आयसोबार्स आपल्याला बहुधा विचारलं जातं की एकाच मूलद्रव्यामध्ये असतात का, जसं की आपण काय आयसोटोप्स बघितलं, किंवा ज्याला समस्थानिके म्हणतो. तर ते कसं बघितलं, क्लोरीन 35, ओके, क्लोरीन 37 ह्या पद्धतीने बघितलं आपण, म्हणजे हा एकाच मूलद्रव्यामध्ये आढळतं. परंतु आयसोबार्स जे असतात किंवा समभारी हे असतात हे वेगवेगळ्या, म्हणजे इथं बघितलं आपण हा कॅल्शियम मध्ये आढळला आपल्याला, बरोबर, आणि त्याच्यानंतर अजून कशामध्ये आढळला, आर्गॉनमध्ये, म्हणजे हे वेगवेगळे मूलद्रव्य आहे. तर आयसोबार्स हे वेगवेगळ्या मूलद्रव्यामध्ये आढळतात आणि आयसोटोप्स हे एकाच मूलद्रव्यामध्ये आढळतात. ओके, आणि पुढचं येतं आयसोटोन्स. वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूमध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते. ओके, जर न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्याला आपण म्हणणार आयसोटोन्स. ओके, बघा आता हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. सर्वात इम्पॉर्टंट काय येणार आपले, सगळ्यात पहिले आपण जे बघितलं आयसो, ज्याला समस्थानिके म्हणतो, समस्थानिके. ओके, याच्यामध्ये काय कॉन्स्टंट होतं, म्हणजे सेम काय होतं, याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सेम होती. प्रोटॉनची संख्या ही होती एकसारखी होती. ओके, सारखी होती याच्यामध्ये, आणि फक्त न्यूट्रॉनची चेंज होणारी काय होती, न्यूट्रॉनची संख्या. ओके, न्यूट्रॉनची संख्या ही चेंज होणारी होती. पुढचं बघितलं आपण आयसोबॉर्स, किंवा ज्याला म्हणतो आपण समभारी. मराठीमध्ये लक्षात ठेवा, भारचा अर्थ होतो वजन. म्हणजे याच्यामध्ये काय सेम होतं, याच्यामध्ये आपलं सेम होतं की अणुवस्तुमानांक. ओके, भार आलं म्हणजे अणुवस्तुमानांक, वस्तुमानांक म्हणजे भार, अणुवस्तुमानांक हा होता सारखा. ओके, सारखा. आणि याच्यामध्ये काय वेगळं होतं की मूलद्रव्य वेगवेगळे, मूलद्रव्ये वेगवेगळी आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण आयसोटोन्स. आयसोटोन्स, आता आयसोटोन्स मध्ये काय आपलं आपण बघितलं की याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सेम आहे, न्यूट्रॉन्सची जी संख्या आहे ती सेम आहे. ओके, बाकीचं तुम्ही काही वेगळं, म्हणजे मूलद्रव्य वेगवेगळे असू द्या, काही असू द्या, परंतु न्यूट्रॉनची संख्या सेम आहे, याला आपण म्हणतो आयसोटोन्स. ओके, हे 3 पॉईंट्स आहे, खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने, हे लक्षात ठेवा आणि पाठ करून ठेवा. ओके, पुढचं आहे की धातू इलेक्ट्रॉन देणारे धनप्रभारित आयन तयार होतात, तर अधातू इलेक्ट्रॉन घेणारे ऋणप्रभारित आयन तयार होतात. बघा, जे काही आपण बघितलं की ज्याच्या कक्षेमध्ये शेवटी इलेक्ट्रॉन ची संख्या 8 पेक्षा कमी असते. ओके, जो काही आयन, जो काही म्हणजे जो काही अणू इलेक्ट्रॉन घेतो तो काय करतो, ऋण प्रभारित तयार होतो. ओके, ऋण प्रभारित कसं तयार होतं आपण बघितलं याच्या आधी. तर
जो काही कोणता अणू घेतो ऋण प्रभारित आयन म्हणजे जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो तो असतो अधातू. लक्षात ठेवा, जो काही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून मायनस मध्ये जातो तो असतो अधातू. पुढचं, आणि ज्याच्याकडे जो काही इलेक्ट्रॉन देतो म्हणजे जो काही इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतो तो असतो धातू. लक्षात ठेवा, धनप्रभारित आयन असतो. मोस्टली जे काही धातू असतात ते इलेक्ट्रॉन देतात. आणि बघा आता कसं आहे की एखादा आपण एक एक्झाम्पल बघू. इथं परत आपण पी नावाचं एखादा मूलद्रव्य आहे, याच्यामध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन आहे. ओके, आणि बाहेर 4 इलेक्ट्रॉन आहे. जस्ट आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. म्हणजे इथं किती झाले की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, इथं बघूया आपण, प्रोटॉन झाले 6 आणि इलेक्ट्रॉनही झाले 6, कारण नॉर्मली त्याच्यामध्ये स्टेबल असतात ते. आता याच्यामध्ये धातू कसा होणार हा, बघा हा काय करतो की याच्यामधले जो इलेक्ट्रॉन आहे, धातू असेल तर इलेक्ट्रॉन देतो, याच्यातला एक इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्याला देऊन टाकला. म्हणजे इथं किती इलेक्ट्रॉन उरले, ओके, पहिले प्रोटॉन तर 6च आहे, परंतु इलेक्ट्रॉन म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज हा निगेटिव्ह चार्ज. ओके, प्रोटॉन 6 परंतु इलेक्ट्रॉन उरले 5. ओके, म्हणजे कोणाचा चार्ज जास्त झाला, पॉझिटिव्ह वाल्याचा चार्ज जास्त झाला. ओके, याच्याकडे 6 आहे परंतु याच्याकडे 5 आहे. म्हणजे एकूण जो काही धातू असेल त्याच्यावरती धनप्रभारित म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होईल. बरोबर. आणि अधातू आहे ते काय करतात, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि ते काय होतात, ऋण प्रभारित. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, ह्या गोष्टी तयार होतात. आता पुढचं आहे की रेडिओ ऍक्टिव्हिटी. आता रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, बघा जे काही आपण एक्स रेज म्हणतो, बाकीचे जे काही रेज आहे, काही मूलद्रव्य असतात की त्याच्यातून काही प्रमाणात ऊर्जा ही बाहेर पडत असते. ओके, त्या ऊर्जेला आपण म्हणतो किरणोत्सारिता. ओके, म्हणजे त्याच्यातून काहीतरी किरण बाहेर पडत असतात, अल्फा बीटा गॅमा तुम्ही ऐकलंच असेल. तर ही किरणं बाहेर पडतात परंतु ही आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यांना आपण म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. आणि रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट हे माणसासाठी खूप धोक्याचे आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर. आता याचं आपण बघूया की याचे महत्त्वाचे पॉईंट काय आहे. सर्वात पहिले हेनरी बेक्वेरेल. ओके, मी तर बेक्वेरेल नाव लिहिले परंतु हा आहे हेनरी बेक्वेरेल. बेक्वेरेल यांनी 1896 मध्ये किरणोत्साराचा शोध लागला. ओके, यांनी शोध लावला आहे. युरेनियम, थोरियम आणि रेडियम सारखी जड मूलद्रव्ये आणि त्यांची संयुगे सातत्याने उत्स्फूर्तपणे प्रारण म्हणजे रेडिएशन उत्सर्जित करत असतात. ओके, युरेनियम, थोरियम, रेडियम तुम्ही बघितलं सध्या न्यूक्लिअर पॉवर. ओके, न्यूक्लिअर पॉवर किंवा त्याला आपण म्हणतो अणुशक्ती विद्युत केंद्र. ओके, न्यूक्लिअर पॉवर तयार करण्यासाठी आपण काय करतो, युरेनियम, थोरियम, रेडियम ही काही रेडिओ ऍक्टिव्ह मूलद्रव्ये यांचं डिकम्पोजिशन करतो. आणि हे डिके करत करत याच्यातून खूप जास्त एनर्जी तयार होते आणि ही एनर्जी आपण काय करतो की वेगवेगळ्या कामांसाठी यूज करतोय सध्या. तर हे लक्षात ठेवा, हे जे काही मूलद्रव्य आहे हे काय करतात, याच्यातून रेडिएशन बाहेर पडतात. ओके, उत्सर्जित करत असतात. याप्रमाणे प्रारणे उत्सर्जित करणारे या पदार्थांना किरणोत्सारी पदार्थ म्हणतात. कोणाला म्हणतो आपण की युरेनियम, थोरियम, रेडियम हे 3 नाव लक्षात ठेवा. यांच्यासारखी जी जड मूलद्रव्ये आहेत त्यांची संयुगे काय करतात की त्याच्यातून रेडिएशन बाहेर पडत असतं. आणि याच्याप्रमाणे जे काही मूलद्रव्ये रेडिएशन बाहेर टाकतात त्याला आपण म्हणतो की किरणोत्सारी पदार्थ किंवा किरणोत्सारिता आपण असं याला म्हणतो. आता याच्यामध्ये कोण आहे की मादाम क्युरी आणि जी.सी. श्मिल्ड यांनी 1898 मध्ये स्वतंत्रपणे थोरियम क्षार किरणोत्सार करतात हे सिद्ध केलंय. आता याच्याबद्दल कोणाला भेटलंय बघा, 1903 मध्ये मादाम क्युरी म्हणजे एम क्युरी, पी क्युरी आणि बेक्वेरेल यांना संयुक्तपणे नोबेल पारितोषिक. ओके, आता तुम्हाला विचारलं की किरणोत्सारीसाठी कोणाला पारितोषिक देण्यात आले, नोबेल पारितोषिक, हे लक्षात ठेवा. हेनरी बेक्वेरेल होता, पी क्युरी होता आणि मादाम क्युरी. ओके, तर ह्या तिघांना याच्यामध्ये संयुक्तपणे त्यांना काय दिलंय म्हणजे या तिघांना नोबेल पारितोषिक देण्यात आलंय की याचा शोध लावलाय त्याच्याबद्दल. आता याच्यामध्ये काय होते की अल्फा बीटा ह्या प्राणांचा शोध आहे रुदरफोर्डने. जसं की मी सांगितलं, हा एखादा तुम्ही युरेनियमचा एखादा तुकडा घेतला तर याच्यामधून अल्फा कण निघतात, याच्यातून बीटा कण निघतात आणि याच्यातून गॅमा किरण पण निघतात. ओके, आता हे जे किरण आहे हे किरणोत्सारी किरण असतात, हे आपल्या डोळ्यांना दिसत नाही परंतु आपण एखादा एक्सपेरिमेंट, जसं की याच्यामध्ये रुदरफोर्डचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट आहे त्याच्या थ्रू त्याने शोधलं की याच्यातून किरण बाहेर पडतात आहे. ओके, तर तो एक्सपेरिमेंट करून आपण बघू शकतो परंतु एक्झामच्या दृष्टीने तो आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे तो इथे. तर हे लक्षात ठेवा की रुदरफोर्डने कसला शोध लावला आहे, अल्फा आणि बीटा या किरणाचा शोध लावला रुदरफोर्डने. ओके, सायंटिस्टचे नाव विचारले जातात त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि बेक्वेरेल, मादाम क्युरी आणि पी क्युरी यांनी कसला शोध लावला की रेडिओ ऍक्टिव्हिटीचा. त्याच्यानंतर गॅमा किरणाचा शोध लावलाय तो विलार्ड याने लावलाय. जस्ट तुमच्या रेफरन्ससाठी लक्षात ठेवा. पुढचं आहे की अर्ध आयुष्यकाळ म्हणजे काय. बघा, अर्ध आयुष्यकाळ ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो हाफ लाईफ पिरियड. आता हे काय की किरणोत्सारी मूलद्रव्याचे विच्छेदन होताना सुरुवातीला असलेल्या अणुसंख्येच्या निम्म्या अणूंचे विच्छेदन होण्याच्या कालावधीला
अर्ध आयुष्य काळ म्हणतात. ओके, तर अर्ध आयुष्य काळाचा अर्थ काय होतो बघा. याचा उपयोग खूप ठिकाणी होतो की किरणोत्सारी जी काही मूलद्रव्य आहे बघा, याच्यामध्ये खूप सारी मूलद्रव्य आहे. जसं की तुम्ही कन्सिडर करू शकता, एक थोरियम येतं. थोरियम तो येतो 90 आणि 230. ओके, याचा जो हाफ लाईफ पिरियड आहे हे मी सांगतो तुम्हाला. हा आहे 8 गुणिले 10⁴ म्हणजे हा जवळपास होतो, इथं लिहितो मी, 80,000. ओके, 80,000 वर्ष. 80,000 वर्ष म्हणजे काय, की थोरियमचं डिके होऊन याचे जेवढे काही अणु आहे हे अर्धे होण्यासाठी तर किती वर्ष लागतात, 80,000 वर्ष. त्याच पद्धतीने बघा, एक कार्बनचा एक कंपोनंट आहे, हा पण किरणोत्सारी आहे. कार्बन याला म्हणतो आपण 6 आणि कार्बन हा असो 14. ओके, हा असो 14. तर याच्यामध्ये याचा डिकेचा जो कालावधी आहे तो 5,580 वर्ष जवळपास. ओके, आता याचा अर्थ काय होतो बघा, हा जो कार्बन आहे हा आपण जसं की बघा, जे काही पृथ्वीवरचे जे काही लोक काही खातात तर ते झाडांपासून आपण किंवा प्राण्यांपासून खातो. तर झाडं आणि प्राण्यांपासून आपल्याला भेटतात कार्बोहायड्रेट्स म्हणतो आपण त्याला. ओके, हे कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय असतात, कार्बन आणि हायड्रोजन असतात. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे प्रेझेंट असतात. तर आपण काय करतो बघा, तुम्ही बघितलं असेल खूपदा, जे काही पिरॅमिड्स आहे किंवा काही ठिकाणी उत्खनन होतं तर उत्खननामध्ये काहींच्या बॉडीज भेटतात. ओके, डेड बॉडीज भेटतात. तर ह्या डेड बॉडीज किती पूर्वीच्या आहे किंवा एखादे भांडे भेटल्यानंतर ते किती वर्षापूर्वीचं आहे, तर हे ह्या किरणांच्या मदतीने आपण शोधतो. ओके, तर लक्षात ठेवा, प्रत्येक पदार्थामध्ये किंवा तो जसं की एखाद्या हाडांचा सापळा सापडलाय, तर या हाडामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे तर प्रेझेंट असतात. तर आपण काय करतो की सगळ्यात पहिले जो कार्बनचा हा म्हणजे याचं काय म्हणतो आपण, अर्ध आयुष्य काळ आहे 5,580. आणि याच्यामधल्या अणूंची, टोटल अणूंची संख्या आपल्याला स्टार्टिंगला किती असते ती माहिती असते. ओके, 6 आणि 24. समजा ही अर्धी होत होत गेली, याची अर्धी, याची अर्धी, याची अर्धी. ओके, म्हणजे ह्या पद्धतीने होत गेली. कन्सिडर करा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की सगळ्यात पहिले की त्याच्या अणूंची संख्या होती 30, नंतर 30 झाली 15, 15ची झाली 7.5, 7.5 ची ह्या पद्धतीने जर ती कमी होत गेली. ओके, तर आपण काय करतो की 30 ची 15 होण्यासाठी लागले 5,580, परत 15चे 7.5 होण्यासाठी 5,580. तर ह्या पद्धतीने हे झालं जवळपास 11,000 वर्ष. परत अजून किती, तर ह्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करत जातो आणि आपल्याला जे काही आपल्याला ममीज भेटतात किंवा जे काही सांगाडे भेटतात किंवा जे काही भांडे भेटतात उत्खननामध्ये किंवा इजिप्तमध्ये तुम्ही बघितलं असं पिरॅमिडमधून जे काही बॉडीज रिसीव्ह होतात. ओके, तर ह्या बॉडीचं आपण सांगतो की यांचं वर्ष 3,000 वर्षापूर्वीचे आहे, 10,000 वर्षांपूर्वीचे आहे किंवा 20,000 वर्षापूर्वीचे आहे. ओके, तर याचा कुठं यूज होतो, तर किरणोत्सारी जी काही मूलद्रव्ये आहे ती ह्या पद्धतीने डिके होत जातात. तर याच्यामुळे आपल्याला त्याचा हाफ लाईफ पिरियड म्हणजे त्याचा अर्ध आयुष्यकाळ आपण काढता येतो. ओके, ह्या पद्धतीने आपण कोणत्याही वस्तूचा त्या किती वर्ष जुन्या आहे हे आपण काढू शकतो. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. आपण कसं करतोय मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. आता पुढचं बघा, जे काही किरणोत्सारी मूलद्रव्य आहे त्याचा उपयोग कुठे होतो. पहिले आपण बघितलं हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा आहे. ओके, पुढचं एक कृषी क्षेत्र. आता कृषी क्षेत्रामध्ये कुठे होतो की बियाणे उद्दीपनासाठी, अंकुरण क्षमतेत वाढ, रोपांची जलद वाढ, अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आपण काय करतो, अल्फा बीटा गॅमा किरणे यांचा फवारा करतो. म्हणजे काय करतो बघा, जे काही रोपटे असतात ते ह्या किरणांच्या याच्यामध्ये ठेवले जातात, किरणांमध्ये ठेवली जातात. आणि अल्फा बीटा गॅमा ही किरणे जेव्हा त्याच्यावरून पडतात तर विविध प्रकारचे जे काही रोग असतात, ओके, झाडांच्या रोपांवरती, तर ते पडत नाही. तर छोट्या छोट्या अळी किंवा बाकीचे किडे असतात ते त्याच्यामध्ये मरून जातात. ओके, त्याच्यामुळं जे काही त्यांचे अंकुरण होण्यासाठी आणि रोपांची वाढ होण्यासाठी खूप मदत करतात. पुढचं आहे की वनस्पती वाढीसाठी आवश्यक असलेल्या मूलद्रव्याचा अभ्यास किरणोत्सारी समस्थानिकाच्या सहाय्याने करता येतं. ओके, तर हे वेगवेगळे सायंटिफिक मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण की एखाद्या वनस्पती कोणतं मूलद्रव्य जास्त प्रमाणात घेते आणि त्याची वाढ होते ते आपण याचाही अभ्यास करू शकतो. कांदे, बटाटे इत्यादीच्या साठवणीत त्यांना मोड येऊ नये म्हणून त्याचे उद्दीपन करतात. ओके, तर तुम्ही एक ऐकलं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा लासलगाव येथे मोठं, नाशिकमध्ये लासलगाव आहे, लासलगावमध्ये बघा कांद्याचं निर्यात किंवा आयात खूप मोठ्या प्रमाणात होते तिथून. ओके, तर याच्यामध्ये काय करतो, जेव्हा तिथं कांदा साठवला जातो तर तिथं मोठमोठी त्यांनी एक स्टोर रूम बनवले आहे. ओके, तर ह्या स्टोर रूम मध्ये काय करतात की हे गॅमा किरणे त्याच्यावरती फवारणी करतात आणि ह्या गॅमा किरणामुळे काय होतं की जी काही कांदे आहे त्या कांद्यांना लवकरात त्यांना मोड येत नाही. ओके, त्याच्यामधले जे काही हे असतात, मोड येणारे तत्व असतात ते सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये नष्ट करतात आणि हे होतं किरणोत्सारी मूलद्रव्याच्या साह्याने.
बंद डब्यात साठवलेले खाद्यपदार्थ, धान्य, उद्दीपन इत्यादी टिकवता येते. ओके. म्हणजे मोस्टली जे काही याच्यामध्ये मोड येणारे पदार्थ असतात किंवा जे काही धान्य टिकवायचं असतं आपल्याला, ते एकदा आपण गॅमा किरण किंवा अल्फा किरण मधून टाकले तर यांचा उपयोग काय होतो की यांची लाईफ वाढते. ओके. यांची लाईफ वाढते हे लक्षात ठेवा. पुढचं आहे की वैद्यकशास्त्रात रोगांचे निदान करण्यासाठी आणि उपचारासाठी किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर आता मोठ्या प्रमाणात होतोय. जसं की फॉस्फरस 32 याचा ल्युकेमिया, ल्युकेमिया म्हणजे काय, ज्याला ब्लड कॅन्सर म्हणतो, याच्या उपचारासाठी वापर करतात. त्याच्यानंतर आयोडीन आणि आर्सेनिकचा वापर कशासाठी करतात की मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी, ब्रेन ट्यूमर ज्याला आपण म्हणतो, आयोडीन आणि आर्सेनिक या दोघांचा वापर करतात. आयोडीन 131 हा जो आहे कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखणे याच्यासाठी उपचार करतात. आणि त्याच्यानंतर कोबाल्ट 60 याचा कॅन्सरवरील उपचारासाठी, सोडियम 24 रक्ताभिसरणातील बिघाड. बघा हे फक्त तुम्ही माहिती असू द्या किंवा 2-3 वेळेस तुमच्या नजरेखालून घाला, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी एकदम इझिली लक्षात राहतील. पुढचं आहे की औद्योगिक क्षेत्र, इंजिनमधील झीज अभ्यासणे, धातूच्या उत्कामातील भेगांचा शोध घेणे. ओके. जसं की बघा एखादे मोठे मोठे कंटेनर असतात, सध्या तुम्हाला माहिती असेल ऑक्सिजनचे जे सिलेंडर असतात मोठे मोठे, तर हे कसे वेल्डिंग करून किंवा एखाद्या मेथडने बनवले जातात. जर याच्यामध्ये थोडासा बारीक म्हणजे खड्डा पण असेल किंवा एखादा छोटासा होल पण कुठे राहिला तर काय होऊन जाणार, त्याचा स्फोट होणार किंवा ते लिकेज होणार. ओके. तर हे लिकेज ओळखण्यासाठी काय करतात, त्याच्यातून गॅमा किरण, एक्स रे, वाय रेज असे आपण रेज त्याच्यामधून पास करतो आणि ते आपल्याला एक इमेज देतात की जिथे काही खड्डा असेल तर तिथे ते हायलाइट करून आपल्याला दाखवतात. ओके. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे मोस्टली तुम्ही बघितलं तर जे काही किरणोत्सारी किंवा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे याचा उपयोग खूप साऱ्या ठिकाणी होतोय सध्या. बघा या पद्धतीने आपण जे काही इम्पॉर्टंट टॉपिक होतं हे आपण चेक करून घेतलं आहे. आज आपण स्टडी केला आहे याचा. जर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा शंका असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकतात. ओके. किंवा तुम्ही मला मेलही करू शकतात. जो मेल